क्षमा देशपांडे. सोजवळ क्षमा. आपल्या लहानपणीच्या आठवणी आपल्या खेळण्यामध्ये असतात, पण क्षमाकडे खेळणीच नव्हती. तिचं सगळं लहानपण तिच्या पॅरालाइज बाबांच्या सावरण्यातच गेलं. आई जेव्हा घर चालवत होती तेव्हा छोटी क्षमा तिच्या बाबांची आई झाली होती. एकंदरीतच जरी खूप स्ट्रगल असला तरी कधी कंप्लेंट्स नाही केल्या की हे काय होतंय, किंवा बालपणही साधं नव्हतं. आणि 2019 साली माझ्या बाबांचं निधन झालं, तर तो एक फेज खूप कठीण होता माझ्यासाठी, त्यातून सावरण्यासाठी. झी युवाच्या डान्सिंग क्वीनची स्पर्धक असताना तिच्या बाबांनी ह्या जगाचा निरोप घेतला. तिनं मनाच्या विटेवर तिच्या बाबांची मूर्ती ठेवून पदन्यास चालूच ठेवला. क्षमाचे पाय थिरकत गेले आणि तिच्या पंखांना स्वप्न फुटत गेले. तिला जेव्हा कळाले की डॉक्टर काकांनी असा एक उपक्रम चालू केलेला आहे, त्यावेळेला ती इथे येऊन आमच्या आजी आजोबांना, ज्येष्ठांना मदत करायला लागली. एवढंच नाही तर ती इथे येऊन डान्स परफॉर्म्स केले आणि क्षमाची सगळे वाट बघतात की केव्हा क्षमा येईल आणि आम्हाला इथे डान्स करून दाखवेल. संस्कृतमध्ये विशेष गोडी असलेल्या क्षमाला मोठी नृत्यांगना आणि अभिनेत्री व्हायचं आहे. नाशिकच्या मातीतली लावण्यवती क्षमा देशपांडे.